नमस्कार मित्रांनो, मी सुनील लडगे. पालघर संस्कृती या चॅनल तुम्हा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापूर्वक स्वागत. तर मित्रांनो, कसे आहात? बरे ना? बरेच राहा, मस्त राहा आणि खुश राहा. तर मित्रांनो, सध्या तुम्ही बघत असाल मी कुठे आहे. तर मित्रांनो, आपल्या आजोबांचे वाडीवरती आहे ना. इकडे मित्रांनो काकडी लागवड केली आहे. म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये तर मित्रांनो ही आपल्या डहाणू तालुक्यामध्ये पहिल्यांदाच हा प्रयोग चालू आहे. तर ही व्हरायटी आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवतोच. ही बघू शकता, KSP 1487 किमोनी नावाची व्हरायटी आहे काकडी. तर ही मित्रांनो एक्सपोर्ट माल होतो हा पूर्ण. म्हणजे आपल्या भारतामध्ये तर ही फार कमी प्रमाणात याचा वापर होत असेल. ही जास्त कर बाहेर जाते, म्हणजे अमेरिका, दुबई, चीन ह्यासारख्या ठिकाणी. तर ही पहिल्यांदा आपल्या गावामध्ये ही लागवड केलेली आहे आजोबांनी. आणि ही मित्रांनो नाशिकला जाते. नाशिकहून नंतर ती एक्सपोर्ट होत असेल असं वाटते. आणि जो इकडे जो आजोबा आहे, म्हणजे त्यांनीही लावलेले आहे ते प्लॉटमध्ये आहे. तर हे त्यांचे हे बी आहे. आणि मित्रांनो काहीतरी हे त्यांनी 1000 बिया लावल्या आहेत, 1000 रोप आहेत. इकडे बघू शकता पूर्ण हा जो प्लॉट आहे तो. आणि इकडे नवीन केलेला आहे, इकडे 1000 लावले आहेत. हे नवीन आहे सध्याचे. तर याच्यात हे आहे 1 आठवड्याचे. हे आहे मित्रांनो 1 महिना झाला. तर 1 महिन्यामध्ये किती झालं आहे ना ते तुम्हाला दाखवतो. आणि मित्रांनो, तुम्हाला जर हे काकडे लावायचे असतील तर तुम्हाला मी या व्हिडिओच्या खाली देतो जे नंबर आणि पत्ता, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हे माझे आजोबाच आहे, तर तुम्ही कमेंट पण करून सांगू शकता. मी त्याला सांगेन किंवा कॉन्टॅक्ट नंबर देईन, माझा पण देईन आणि त्यांचा पण देईन. त्याच्यावरती पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला आवत्या वर्षी जर लावायचे असेल ना तर मित्रांनो, ह्याची लागवड आपण उन्हाळ्यामध्ये करू शकतो. नोव्हेंबर डिसेंबरच्या टायमाला किंवा जानेवारी फेब्रुवारी असू दे, ही 3 महिने चालते. तर तुम्हाला चला आता कशी झालेली आहे ना ती दाखवतो. तर ड्रिपच्या सहाय्याने द्यावं लागतं पूर्ण. हा ड्रिप आहे. आणि मल्चिंग पेपरचा वापर का होतो ते सर्वांनाच माहीत आहे. तर मल्चिंग पेपरचा आपण वापर करतो की उष्णता होऊन आणि पाणी जे बाष्पीभवन होऊन वरती जाऊ नये. कारण उन्हाळा असतो, तर उन्हाळ्यामध्ये हे पाणी कमी होते. तर त्यासाठी हे मल्चिंग पेपर दिलं आहे. आणि त्याच्यावरती आपण हे वाळूक लावले आहेत. तर ते दाखवतो, वाळूक काकडी तर अशा पद्धतीने असते. तर हे बघू शकता, जिथे हा जो काकडी बघा मित्रांनो, ही काकडी लागवड झाली. पहिलेच जे त्याला पान आलं तिथं पण आहे काकडी, हे बघू शकता. हे माझं बोट आहे. त्याच्यानंतर दुसरं पान आलं इथे आहे, तिसरं पान आलं इथे आहे, चौथं पान आलं इथे, 5वं, 6वं, 7वं. जसं जे वर त्याचे कोंब येते ना त्या पद्धतीने काकडी येतात. इकडे बघू शकता, एका याला बघू शकता 10, 12, 15. तर हे मित्रांनो काकडी आहे. तर जी मोठी काकडी आहे ती पण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. तर मित्रांनो, खरोखर तुम्हाला जर लावायचं असेल ना तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर देतो, माझा पण देतो आणि आजोबांचा पण. आणि तिकडे मोठी काकडी आहे ना ती पण तुम्हाला थोडी दाखवतो मी कशी आहे ती. तर चला आता आपण पुढे आणि तुम्हाला दाखवतो. तर अशा पद्धतीने हे पूर्ण हा स्ट्रक्चर आहे. हे बांबू आणि हे त्याला बांधलेले, कारण ह्याला वरती जायला लागते. तर बघू शकता असा हा मित्रांनो काहीतरी 1 एकरचा प्लॉट आहे पूर्ण. 1 एकरमध्ये हे लावलेले आहे काकडी.
दाखवतो. हे बघा लागलेली काकडी इकडे मित्रांनो, हे बघा किती लागलेले. इथे बघा 1 2 3 4, इथे 4 आहे. इथे 1 2, इकडे पण 1 2. मित्रांनो, हे आपण काढतो. हे बघा अशा पद्धतीने काढायचे असतात. हे लहानच मित्रांनो काढली जातात, कारण हे एक्सपोर्ट होतात. ह्याचे काय बनवतात ते आपल्याला माहीत नाही, पण तरी आज तुम्हाला दाखवा असं वाटलं म्हणून आलो. तर मित्रांनो, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. परत दाखवतो. इकडे दुसरी काकडी. हे बघा हे पूर्ण त्याचे स्ट्रक्चर काकडी लागलेली. इकडे आहेत, इकडे आहेत बघा. जिथे जिथे पान आहे तिथे तिथे काकडी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल. तर व्हिडिओ आवडला असेल ना तर एक लाईक करा आणि कमेंट करून मित्रांनो नक्की सांगा. तुम्हाला लावायचे असतील ना तर कॉन्टॅक्ट करू शकता. कमेंटमध्ये पण तुम्ही